हाय गाइस, गुड मॉर्निंग। आज आहे आमची पीटी। तुम्हाला आता मी दूध पिते। मग ओलर बराच आहे बा। सकाळी दीदीची आता तयारी वगैरे झालेली आहे। तिचा टिफिन पण मी पॅक केलेला आहे। मग काय दिलं टिफिनला? फ्रेंच फ्राईज। पिझ्झा पटकन। आणि हा, माझी तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही 3-4 दिवस ब्लॉगच शूट केला नाही। माझी कंबर दुखत होती म्हणून। आता ठीक आहे ना। आज आम्ही जाणार आहे मामाकडे। ध्रुवीचे डॅडी चालल्यात फिरायला। कवर 1 तारखेला। तू पी ना पटकन। म्हणजे पी लवकर, पी ना। गाईजला कसं समजेल तू पिते का नाही? पी लवकर, चल पी। आणि इथे आमचा बाबू झोपलेला आहे। पी लवकर। सकाळी दीदीला असं वरतून दूध प्यायला लागतं। ती तुमच्या सामने खाली दुधाचा ग्लास घेते, नाही तर पाजायला आम्हालाच लागतं हिला। दीदीने दूध फिनिश केलेलं आहे। गुडघ्याला आहे ती माझी। ओके, आता ते भेटेल आपल्याला स्कूलमधून। आलं 12:30 वाजता येईल। जॅकेट घाल। मम्मी नको ना जॅकेट, तिकडं नाही लागत। मम्मी उलट कोणाला घालतं? तू दोन्ही जायचं नको ना। हिला जॅकेट नाही घालून जायचं। उभी राहा, उभी राहा, तुला थंडी नाही लागेल। उभी राहा ना। अगं राहा ना उभी, कव्वा सांगू तुला मी। खालती राहा ना। ब्लॉग चालू आहे बघ। चालूच ठेवली। तुझी नौटंकी दिसणार नको। सॉफ्ट घेऊन ये ना, बुटा पण घेऊन ये बाहेरचा। त्या कसा टोचल? रोज नाही टोचला ना, आज कसा टोचल नौटंकी? जाता तिथे चालले स्कूल। बाय। हे गाईज, गुड मॉर्निंग। तर भरपूर दिवस माझी तब्येत नव्हती बरी, माझी कंबर दुखत होती म्हणून मी ब्लॉग शूट नाही केला। आणि आता आम्ही आज जाणार आहे माझ्या घरी, त्यामुळे चला आज आपण तिकडूनचा ब्लॉग शूट करूया। आणि हा दीदी गेले आहे स्कूलला, तर चला पहिले नाश्ता वगैरे करून घेऊया। तर आज तुम्ही बघू शकता किती पसारा पडले, कारण की यावी चालल्यात त्यांना डब्बा द्यायला लागत। चटणी बनवून झाले, चपात्या पण झाल्यात, बाजूचा वरण भात सुद्धा झालेला आहे। पीठ आहे त्याच्यामध्ये भात आहे। आता यांच्या भाजीला पेस्ट करायचं आहे आणि जाताना मच्छी बनायची आहे। मच्छी इथून खाऊन जाते आणि तिकडे शाकाहारी। सोय बघा, अजून भरपूर पसार। चला भेटते मी थोड्या वेळाने। सो गाईज, तुम्ही बघू शकता दीदी जेवण करते आणि एके साईडला त्यांची मी भाजी पॅक करून घेते, कारण की यांना टाईम झाले भरपूर। आणि आपला बाबू पण झोपलेला आहे। चला मग भेटते मी अजून जेवण नाही केलं। यांचं जेवण झालं, हे गेलं आंघोळ करायला। तर चला भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने। सो गाईज, तुम्ही बघू शकता माझा सर्व आवरलेला आहे। आता सर्व क्लीन झालं। आता यांचा मी डब्बा पॅक करत घेतला। चपात्या, भाजी, चटणी आणि थोडंसं सलाड देते। सो गाईज, तुम्ही बघू शकता बाबूनी कशी त्या डॅडीची टोपी घातलेली आहे। आता तो पण चाललाय फिरायला। तो अभ्यास करतो का? जय सांग। अजून आंघोळ केली नाही आमच्या छोनीनी।
रिंगी अंघोळ नाही केली तिने, नाही केली अंघोळ. तुम्ही बघू शकता आता त्यांचे डॅडी चाललेले आहेत. मुलं बाय बाय करतात. तू जाते का डॅडीचे बरोबर? आता दीदी कुठे आहे आपली? तुला बाय करत डॅडीला? आले बापले. चला बाय बाय कला बाय बाय बाय. आले बाय कर. तेव्हा तिथं त्याला दीदी बस पकड ग त्याला मोबाईल मध्ये दीदी शेत एकटाच खेळत आहे. दीदीचं चाललंय होमवर्क. आता लगेच 2ची क्लास आहे तिची घाई चालले. लवकर लवकर करच. यो बघा त्याला ती टोपी पटली. दीदी क्लास चालल्या आम्ही जावा तो घरी. दीदी क्लास चालल्यावर जाऊ आम्ही घरी. जा चला. बाय 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 बाय. ट्रेन मध्ये बसल्यावर काहीच नाही. ट्रेन मध्ये बसल्यावर फोन करा. बाय बाय. चावी घेऊन कुठे चाललं? ए टिफिन. आज मी आले या ट्युशन मधून. मम्मीने बघते का पुरी पॅकिंग केले. मला माहित पण नव्हता. आज आम्ही चालले मामाच्या. आता मामा आम्हाला घ्यायला येईल. मम्मी बाबूची तयारी करते. तुम्ही बघू शकता मम्मी आमच्या बाबूची तयारी करत आहे ना. बाबू बघा केवढा खुश होते. मामाची जायचं आहे ना त्याला. तो खुश तर होईलच. आमचा तो मामा टीव्ही बघते. आमच्या मामाचं गाव ना जवळच आहे. 1 रोड क्रॉस केला का मामाचा घर. उद्या संडे आहे गाईस. आता दीदीचे भरपूर फ्रेंड्स जमावत होते आणि दीदी मग फुरसूद राहत नाही. दीदीला माझ्याकडे येत नाही. दीदी मग अख्खा दिवस खेळतच राहते. दीदी दाखवशील ना गाईजला मामाचे गेल्या काय खेळते, कोणच्या जवळ खेळते. आता मी चालले मामाचे. चला बघूया पुढं काय काय. गाईज बघू शकता आता माझा भाऊ आले मला घ्यायला आणि आता आम्ही चाललो घरी. हे बघा दुग्गू शेठ किती सामान चालवले बघा आम्ही. ए बाबू कुठे चालला? हा कुठे चालला? मामाचे डिंकी बसले बाबा. तुम्ही बघू शकता बाबू डुलक्या मारतो. त्याला झोप आले. याला घेणार ते कडू. आला आता आमचा गाव लगेच येतो 5 मिनिटात. डाऊन आम्ही पोचलो घरी. हे बघा आमचं राहायचे. माझे सामान घ्यायला आलते. ताई आल्या जियांश. तर चला सामान ठेवूया आणि बाबूला फायनली. सो गाईस तुम्ही बघू शकता आता माझ्या भावाने आणले बर्गर आणि फ्रेंच फ्राईज. आम्ही खाणार आणि फ्रेंच फ्राईज बघत आहे टिक्की. बाबू अजून तुम्ही बघू शकता पारू मावशी आले बाबूला घ्यायला. आता बाबू पेज पिणार. त्याचा मामा आणि काय मोबाईल मध्ये करत घेतले. ट्रॅव्हल्सवाला असतो. आम्हाला जायचं आहे फिरायला पण सांगणार नाही आम्ही कुठे चाललोय ते. आमचा गपचूप काम असतं. आम्ही सिक्रेट. आम्ही एका रात्रीत निघतो. एका रात्रीत ठरवतो. चला भेटूया थोड्या वेळाने. शकता आमची वहिनी आली आहे. तो गाईस तुम्ही बघू शकता आता दीदी जेवण करायला बसलेले आहे आणि ते बाबू पण आपलं दूध पितो. सो आता नंतर भेटते. बाबूची आंघोळ वगैरे झालेली आहे. दीदीने पण आंघोळ केले पण वाटत नाही नाही का.
तिचा मामा इकडे फिरतो. एक पाय दिसत नाही. सो गाईस तुम्ही बघू शकता जियांश पण आले सुट्टीला मामाकडे. जियांश तू कधी आले? उद्या का आज? आज आले. मग तुम्ही मस्ती केली का तुम्ही ना दीदीने? हा दीदीने त्याने मस्ती पण केली ना. बघू शकता बाबूचा आपल्या दूध पिऊन झालेला आहे. आता बाबू टी बघत आहे. कंटाळले तो. टी बघशील तू? हा बाबू. तर चला भेटूया आपण. सो गाईज आता 12 वाजून गेलेले आहेत आणि हा बघा अजून झोपत नाही ना. दीदी झोपले तर तिला पण उठवतो. तिचे केस खेचतो. तर चला सर्वांना आमच्याकडून गुड नाईट. बाय बाय. हे बघा माझा आकडे बघा त्या बोर्डावर धावतो. हा शॉक नाही लागणार त्याला. थांब ना बाबू इथं बघ ना. तर चला सर्वांना बाय बाय गुड नाईट.